नमस्कार. यश न्यूज मराठी. खरं म्हणजे सकाळच्या सिटीजन एडिटरमध्ये मान्यवरांचा सूर मी ऐकला. भाषेचा आग्रह हवा, सक्ती नको हेही बघितलं. पण आज बोलीभाषांचे महत्त्व ओळखूनच संवर्धन आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख तर झालीच, पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मराठी भाषेत समृद्ध परंपरा, गाथा, सप्तशती यातून पाहायला मिळाले. महाराष्ट्राबरोबरच ग्वाल्हेर घ्या, बडोदा घ्या, तंजावर घ्या, अशा ठिकाणी मराठी बोलली जात होती. वारकरी परंपरेने मराठी भाषेला वैशिष्ट्ये गद्य आणि पद्याच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवले. शाळांच्या ओघात भाषेचाही विस्तार झाला आहे. काही अन्य भाषांमधील शब्द मराठीमध्ये आले, त्यामुळे भाषा अधिक समृद्ध झाली. मराठीचा उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब एकदा म्हणाले होते, महाराष्ट्राला ऊर्जा देणारे विद्युत ग्रह, असा मराठीचा उल्लेख त्यांनी केला होता. सध्या तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे. अशा काळात तंत्रज्ञानाच्या मराठीची परिणाम दिली पाहिजे, मराठीची परिभाषा दिली पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेत अधिकाधिक वापर केला गेला पाहिजे. मराठी भाषेवर हिंदी आणि इंग्रजीचे अतिक्रमण होत आहे, हे थांबवून मातृभाषा बोलीभाषा मानून अधिकाधिक व्यवहार केला पाहिजे मराठी भाषेतून, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण आज तो होत नाही. आपणच हिंदी आणि इंग्रजी बोलतो. आपल्याकडूनच आपण सुरुवात करतो. समोरचा माणसाला हिंदी येत असेल, कदाचित इंग्रजी येत असेल, पण मराठी येत नाही असं नसतं. आपणच मराठी माणसं पहिल्यांदा आपलं महत्त्व काय माहीत नाही त्यांना वाढतं आहे, पण समोरच्या माणसावर पण इंग्रजी बोलायला सुरू करतात, हिंदी बोलायला चालू करतात. तो मराठी माणूस असूनही हिंदी आणि इंग्लिश कशासाठी अर्थात धरतो माहीत नाही. व्यवहारामध्ये तुम्हाला जे काय पाहिजे आहे ती भाषा तुम्ही जरूर वापरा, पण आपल्या दैनंदिन याच्यामध्ये मराठी भाषेचा वापर जर आपण केला मराठी माणसांनी तर अडचण काय, आणि तो करणं गरजेचं आहे. मराठीमधील साहित्य तरुणांपर्यंत पोहोचवणे आजच्या घडीला गरजेचं आहे.